महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नवीन शेवा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र नवीन शेवा येथे यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आणि विविध धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सेवेकऱ्यांची व भाविकांची अलोट गर्दी झाली होती। या निमित्ताने दिवसभर मठात विविध भक्तिरसांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण केंद्र परिसर स्वामी नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता। सकाळी ठीक 8 वाजता श्रींची भोपाळी आरती करून उत्सवाला सुरुवात झाली। त्यानंतर 8:15 वाजता महाराजांचा मंगलमय अभिषेक संपन्न झाला। सकाळी 9 वाजता सर्व सेवेकऱ्यांनी गुरुपीठाचे नियम व शिस्तीचे पालन करत सामूहिक सेवा कार्यास प्रारंभ केला। गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करण्यासाठी सर्व सेवेकरी येताना आपल्यासोबत नारळ, खडीसाखर आणि दक्षिणा घेऊन आले होते। दुपारी 10:30 वाजता स्वामी महाराजांना अत्यंत भक्तिभावाने महानैवेद्य दाखवून त्यांची आरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी 11 वाजता सर्व भक्तांनी एकत्रित बसून श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सामूहिक पारायण केले। पारायणाच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण केंद्र परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। 12:30 ते 3 या वेळेस सर्व उपस्थित भाविकांसाठी स्वामींच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला। सायंकाळी 6:30 वाजता स्वामी महाराजांची भव्य आरती, 7 वाजता सुरेल भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। आज अनेक स्वामी भक्तांना महाराजांच्या आघात लीलेची आणि कृपेची प्रचिती आली आहे। स्वामींवरील वाढत्या विश्वासामुळे आणि अनुभूतीमुळे दिवसेंदिवस स्वामी भक्तांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे। आजच्या या गुरुपौर्णिमा उत्सवात सर्व भक्तांनी शिस्तीत रांगा लावून दर्शन घेतले आणि स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त केला। गुरुमाऊलींच्या चरणी संपूर्ण आयुष्य समर्पित करून केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी व भक्तांनी आपल्या काया वाचा मनाने केलेली ही सेवा परमपूज्य गुरुमाऊली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा लीन केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, नवीन शेवा उरण। नवीन शेवे इथे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होतोय, तर आज तो कशा प्रकारे साजरा केला जातोय ते आपण ऐकूया। नवीन शेवामध्ये 4 वर्ष झाली हे नवीन सेवा केंद्र उभारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता गुरुपौर्णिमेचा उत्सव हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे। सकाळी षोडोपचार पूजन, नैवेद्य, भोपाळी आरती, त्याच्यानंतर नैवेद्य आरती 10:30ची आणि मग सारामृत वाचन, सामूहिक सारामृत वाचन हे झालेलं आहे या सेवा केंद्रामध्ये। आणि त्याच्यानंतर हा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आहे। त्याचबरोबर स्वामींच्या स्तवन गाण्याचे संगीताचा ऑर्केस्ट्रा इथे चालू आहे आणि दरवर्षी हा प्रोग्राम मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सर्व सेवेकरी तसेच इथले आजूबाजूचे सगळे उरण परिसरातले लोक येऊन हा मोठ्या उत्साहाने हा इथे साजरा केला जातो आमच्या केंद्रामध्ये। त्याच्याबद्दल दुसरं काही बोलतील आपल्या भक्तांचा काय प्रतिसाद आहे? म्हणजे सकाळपासून भक्तांची रीग लागली आहे का दर्शनासाठी? श्री स्वामी समर्थ खरं तर सकाळपासून जेव्हापासून स्वामींचा अभिषेक झाला तेव्हापासून तर आत्तापर्यंत खूपच गर्दी आहे आणि महाप्रसादाची पण तयारी आहे। तर म्हणजे व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पडत आहे। सगळे असे उत्साह निर्माण करत आहे या गोष्टीमध्ये। स्वामी समर्थांचे सेवेकरी म्हणून सर्वांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आहे। तर अशा प्रकारे प्रतिसाद आज आपण संध्याकाळपर्यंत सुरू टाकणार आहे। संध्याकाळची पण 6:30ची नैवेद्य आरती आहे। या नैवेद्य आरतीनंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे सुंदर अशा सेवा केंद्रामध्ये। श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। श्री स्वामी समर्थ। गेली 4 वर्ष हा केंद्र 4 वर्षापूर्वी सुरू झाला। 4 वर्ष आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा केंद्र सुरू झाला होता आणि गुरुपौर्णिमेला 4 वर्ष होत आहेत आम्हाला। आणि अतिशय सेवेकरी खूप श्रद्धेने इथे येत असतात। आज संपूर्ण गावातील लोक, परिसरातील लोक, द्रोणागिरी मुला गावून शिकत इथून आज कोपरवडीपासून जासेपासून इथं लोक येत आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आहेत। अनुभव सांगत राहिलो तर खूप वेळ जाईल, कारण का प्रत्येकाने अनुभव सांगणारे जे आहेत ते फक्त थोडक्यात आम्हाला सांगतात, परंतु समोर ते येऊन स्वतः सांगत नाही। गुरुचरित्र पारायण झाले त्यामध्ये सुद्धा ज्यांना अनुभव आले त्यांनी आम्हाला सांगितले। खूप अनुभव आहेत